हो का मी इथं बिगर आंघोळीची बसली या त्या बायानं आणि बाबानं तुम्हाला सांगते तमाशा चालवलाय सकाळपासून भावा बहिणींनो. गांडी ऊन येस्तोपर्यंत झोपते ती ह्याला आम्ही काय म्हणतो का पाण्याला उठू नका म्हणून आम्ही म्हणले का ह्याला पाण्याला येऊ नका ही बायानं म्हणजे भांडत बसलाय माझ्या हो का घ्या आंघोळ करायची हिटर मी आणला 1100 रुपये देऊन 1100 रुपये तुम्हाला सांगते लाडक्या बहिणीचं माझं पैसे आलं होतं तर थंडीचा दिवस होतं म्हणलं की आंघोळ करायला लागते आणि त्यात काय होतंय भावा बहिणींना मला सर्दी ही झाल्यावर माझ्या आतल्या तर सर्दी होती ना त्यामुळे मी तो सांगते 1100 रुपये घालवून हिटर आणला तर त्या हिटरसाठी भांडलं आणि काही माझं आहे ना काही असं होतं आहे का जीप सुकते माझी जीप आणि जास्त बोलल्या मला चक्कर आल्या चक्कर येते मला चक्कर काय झालं काय का आणि काही चुंबडी हिला तर तुम्हाला सांगते नवऱ्याचा कान भरू 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 बहिणींच्या विरोधात उभा करते या आणि भांडायला लावते या ही बाई हो का ही बाय आहे ना दिसते अशी नाही हो का ही नवऱ्याचं कान भरू 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 भांडायला करते लावायचंच नाही लावायचा नाही कष्ट करू नका लावायचा नाही लावायचं नाही मी म्हणत नाही कष्ट करा म्हणून गरज नव्हती मला मी म्हणलंच नाही जे काय बोलावं ते खरं बोलावं भावा बहिणीने हिटर आणला परच्याला ही तसलं ही असतं का नाही बटन ती बटन आणलं पैसे दिला तर हिटरचं सुद्धा मी आणि ह्याला तुम्हाला सांगते एक्स्ट्रा पैसे सुद्धा त्यानं माझ्याकडून घेतलं होतं 200 रुपये माझ्याकडून घेतलं होतं 200 रुपये ह्यानं एक्स्ट्रा फुकट काम नाही ती करत ही एक्स्ट्रा 200 रुपये आणि 1100 रुपये तुम्हाला सांगते ह्याला अजिबात किंमत नाही किंमत स्वतःच्या ह्याला किंमत करायची स्वतःच आणायचं मग किंमत करायची दुसऱ्याच्या ह्याला गळमिट यायचं नाही हिथंच करणार हिथं तू कोण मला सांगणारी कुत्री होय ग बांडे ए तू कोण मला सांगणार तू मला सांगणार कोण तुझ्या घरापुरतं फक्त बोलायचं हा माझी मीच कोबा केला मीच आणले सगळं घरात बसा तू कोण मला सांगणार का वेळात 3 बरे तुम्ही तिकडं करा तुम्ही तिथं करा मी हिथंच करणार माझ्या आई बापाच्या घरी तू कोण मला सांगणार आहे तू काय मालकीन झाली काय माझ्याची नाही तू मालकीन झाली का माझ्याची मालकीन व्हायला बघायचं नाही हा मग मी होणारच माझ्या ह्यात मी आहे ना माझा वापरताना त्यामुळे मी मालकीन होणारच कळलं का त्यामुळे जास्त काय आंघोळ घालू का आता आम्ही आंघोळ घालू का आम्ही आंघोळ घालावी का आम्ही आंघोळ घालावी का तुम्हाला आम्ही आंघोळ घालत बसू का तुम्हाला लावायचंच नाही लावायचा नाही हिटरला माझ्या हात लावायचा नाही माझा हाय असा पडून राहू द्या माझ्या हिटरला हात लावायचा नाही विषय संपला कुठं हिथच ठेवायचा कुठल्या चुंबडीनं हात लावायचा नाही कुठल्या चुंबडीनं हात लावायचा नाही त्या हिटरला हा तेच म्हणलं चुंबडीनं हात लावायचा नाही कुठल्या चुंबडीनं मला सांगायचं नाही कुठं राहायचं कुठं नाही तेच म्हणलं कुठल्या चुंबडीनं मला सांगायचं नाही चुंबडीनं आहे ना तिच्या पुरतच तिनं बघायचं जास्त मोरचं रान हाणायचं नाही तेच म्हणलं मोरचं रान हाणायचं नाही हा 70,000 रुपये तर आणून द्यायचं 70,000 रुपये आणून द्यायचं हा 70,000 रुपये आणून द्यायचं लय वरना करून बोलायचं नाही हा का भावाचं खायला भावानं आणलेलं खायला लय मजा वाटली वय भावानं आणलेलं खायला मजा वाटली वय तेच म्हणलं भावाचं आणलेलं लय मज्जा वाटली खायला हा मग भावाचं माझं चाललंय ना तो कशाला मध्ये तोंड खूप असते तेच म्हणलं हा मला जग दुनियाला माहिती आहे की होय भावा नाही तुम्हाला माहिती आहे का नाही
तुम्हाला माहितीये का ना, जग दुनियाला माहिती आहे. तुम्हाला सांगते, ही जी बाय आहे ना, तुम्हाला सांगते, भावाला सांगून शिकून पार तुम्हाला सांगते त्याने ही केलेलं आहे. बहिणींच्या विरोधात उभा करते भांडायला आणि तुम्हाला सांगते परत मज्जा बघत बसते. मज्जा मज्जा हा तिला माहिती आहे, तिला माहिती आहे मायरेला. हा विचार की हो ना, आता ती म्हणायचं की नाही नाही अगं तुम्हाला नाही सांगितलं. तीच म्हणलं घराच्या बाहेर का त्याला काय भीती काय कुत्र्याला? त्या कुत्र्याला मी भीती तीच म्हणलं ते कुत्र्याला मी भीती काय? आणि मला म्हणतोय काय म्हणतोय मला नासकी यावा ती नासका बुवा हाया कडू. ह्यावला त्यांना बोलून बोलून तुम्हाला सांगते भाऊ बहीण जीप सुकते माझ्या. मला चक्कर येते हाय का हाय का का असं होतंय मला. जीप सुकते माझी जीप बोलून बोलून. जास्त मी काय तुम्हाला सांगते बोलू शकत नाही ना, तर मी बोलल्यावर हे का नाही मी बोलायचं म्हणलं लय बोलीन, पण त्या ह्याच्या त्या स्टेप मध्ये मी नाही सध्या नाही. तुम्हाला सांगते मला दवाखाना चालू आहे 2-2 दवाखाना चालू आहे मला 2-2 आणि त्यात तुम्हाला सांगते नुसतं एवढ्या डोक्याला ताण होतोय ना माझ्या. लावायचंच नाही, लावायचं नाही. स्वतः कष्ट करायचं आणायचं, स्वतः कष्ट करायचं आणायचं आणि मग ही करायचं काय त्याला म्हणते ती हक्क गाजवायचा. दुसऱ्याच्या ह्याच्या गळमिटी यायचं नाही, दुसऱ्याच्या ह्यानं गळमिटी यायचं नाही. दाना 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 कष्ट करायचं, हिमतीनं आणायचं आणि मग बोलायचं. हिम्मत करायची माहितीये का दुसऱ्यावर? ते माहितीये का नाही साप साप कसा इटोळ पिटोळ घालून असं शिपी करतो. साप कसा ते इटोळ पिटोळ दुसऱ्यावर म्हणजे खजानावर तुम्हाला सांगते राखान वाचलेला असतो, तसं तुम्हाला सांगते दुसऱ्याच्या ह्यावर ही दाखवते ते हक्क दाखवतात. दुसऱ्याच्या हक्क नसतो दाखवायचा, स्वतः कष्टाने करायचं असतं. कळलं का? हा मग करा, कष्ट करा जिद्द दाखवा, कष्ट करा जिद्द दाखवा. हा मग करा. हा मग उलट चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे केलेली, वाईट नाही त्यासाठी काय. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा की आज तुम्ही जी बोलताय ना ती उद्या आमच्या ध्यानात येईल का नाही. हा मग ते जिद्दीला पिटून तरी करा, जिद्दीला तरी पेटा आणि जिद्दीला पिटून तरी करा. आम्ही करणार. दुसऱ्याच्या ह्याच्या मध्ये येऊ नका. ज्या माणसावर तुमचा राग आहे, ज्या माणसाने तुमचं पैसे खाल्लं त्यांना बोला. उगा मला चुंबडी तू चोंबडापणा करायचाच नाही ना. मध्ये मध्ये कशाला तू वाचकतीस? तुझं बघ ना, मला घेतलं जात तू बघ ना तुझं. तुला कोणी मध्ये बोलायला लावलंय का? तुला कोणी तुकडा उचलायला लावलाय का? तू तुझ्या पुरतं बघ ना बाई. का माझ्या डोक्याला लागते तेच म्हणलं. कसं आहे माहिती आहे का, मी कधीच कुणाच्या मध्ये घालत नाही तोंड, पण मला जिथं मध्ये घेतात ना तिथं मी वाचकीनं माझं तोंड घेणार. तुला मध्ये घेणार, तू त्याची बायको आहे, तू त्याची बायको आहे. मग मी त्यांची बायको तर मी बी त्यांच्यातर्फे बोलणार. हा मग माझं बी मध्ये वाचकायचं नाही, मध्ये वाचकायचं नाही, मध्ये वाचकायचं नाही. त्यांची बायको आहे म्हणून तुम्ही मध्ये वाचकायचं नाही. माझ्या ह्याला कशाला हात लावायचा नाही, विषय संपला. माझ्या ह्याला कशाला हात लावायचा नाही, विषय संपला. कुठे चालते तू? कोण कुत्री मला हित हाकलणार? तू कोण कुत्री मला इथं लावणार? तू तुझ्या पुरतं बघ, चल निघ. इथं भल्या भल्या केलाय बाबा ती पण उचला काढा. इथं भल्या 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 इथं मग होईल नाही तर नाही होईल. भल्या भल्या इथं मंत्री आले तर तू त्याला मी भेट नाही. तू कोण ग कुत्री कुठली आलेली? पण काढून या. तेच म्हणलं तू कालची कुत्री आलेली त्याला तुला भेहायला काय मी हे आहे का? आम्ही केलं तेच म्हणलं. आमच्याकडे पैसा येतो आम्ही बघू. तिथं भल्या भल्यांना मी महाग सरत नाही. तू कालची कुत्री आलेली तुम्हाला सांगणार का तू इथं राहायचं नाही तर नाही? तू कुठं राहा म्हणजे मी कुठं राहायचं आणि कुठं नाही ती माझ्या आई बापाचं घर आहे. मी राहीन जाईन. तू कोण मला सांगणार आहे? तू मला कोण सांगणार ना? प्रश्न ह्यो. लुबडणारी लुबाडणारच आहे, लुबाडणारच आहे. गोड बोलून खाणारे अवलादी, गोड बोलून खाणारे अवलादी. आमचं नाव कान पडे जगदुर्याला बी सांगून टाकले आम्ही असं. गोड बोलून खाणारे अवलादी. जिथं खायला भेटल तिथं गोड बोलणारी, जिथं खायला भेटल तिथं गोड बोलणारे. आमचं बी खाल्लं असेल नाही खाल्लं मी. कुणाच्याही कष्टाचं मी काहीच खाल्लेलं नाही. स्वतः मी असं घाम गाळून कष्ट करून आणलेलं मी खाल्लेलं नाही. स्वतःच्या कष्टाचं मी खाल्लेलं आहे. आता खायला लागल्या म्हणून. आता नाही, मी पहिल्यापासूनच खाल्लेलं आहे. माझ्या आई बापाच खाल्लंय मी. मी माझ्या आई बापाच खाल्लंय. मी माझ्या आई बापाच खाल्लंय. मला आई बापाने जन्म दिला मी खाल्लं, पण तुमच्या कष्टाचं मी खाल्लेलं नाही काय.
बरोबर आहे का नाही पुरींनो? आम्हाला भांडण्यात काय लय जोश वाटत नाही. बरोबर एवढंच आहे का मला नाही? म्हणायचंय मग आमच्या नादी लागायचं नाही. माझ्या तर नादी लागायचं नाही. मी लागणार माझ्या नादी लागायचं मी लागणार. भावाचा आणि तुमचा विषय बघायचा. मी लागणार जिथं मला ही खरं मी जिथं मला खटकल ना मी तिथं मी बोलणार भावा बहिणींनो. मी खटकाय तुम्हाला खेटायलाच येत मी बोलणार माझ्या पहिला कशाला हात लावायचा नाही विषय मिटला आणि राहिला खेटा येत राहिला विषय मी अजून म्हणजे पहिलं आणि शेवटचं सांगते मला कुठल्या कुत्रीनं सांगायचं नाही मी कुठं राहायचं आणि कुठं नाही. माझ्या आई बापाचं हक्काचं घर आहे मी हिथंच राहणार. तुम्ही आणि मोठे हिथंच म्हणून मला करणार. शिव्या द्यायचं नाही काय हा. तर मला बी तुमच्या लँग्वेज मध्ये मग बोलता दे. येतंय. शिव्या काय? दे की हा, दे की मग सांगून तू ठेवती. दे की मग तू शिव्या दे मला शिव्या नाही दे ना द्यायच्या. नाही दे. माझ्या आई-बापांनी मला संस्कार हा चांगले लय दिले. संस्कार लावलेला आहे तर हाय माहिती संस्कार लावलेला आहे तर चांगलं माहिती आहे मला इथं राहायचं न राहायचं हे मला पहिली आणि पहिली शेवटची वॉर्निंग मी सोशल मीडियावर बी सांगते ना आता बी सांगते मला कुठं राहायचं कुठं नाही राहायचं मला कुणी मी बी सांगायचं नाही. सोशल मीडियावर सांगते हा. माहेरात आहे तुम्ही आम्हाला बी जगू द्या. भावाची मी इथं आहे कुणाच्या- तुम्ही. मी उलटं कुणाच्या- भावाची इथं पळवून लावू नका मी भावाला कुणाच्या जाऊ आदत पडत नाही आणि मी कुणाला पळवून लावत नाही. विषय एवढाच की माझं खाल्लंय ते माझं मला द्यायचं विषय संपला. द्या. गेलं सकाळीच म्हणजे सकाळचं माझं- रोज जातं तुमचं खाली माझं खाल्लंय ते माझं द्यायचं तर भावा बहिणी नका जास्त काय बोलू शकत नाही मी पुढच्या व्हिडिओ मध्ये बोलून मला खरंच ते सकाळचं जात निघून माहिती माझं आहे ना? पैसे मला 70,000 रुपये द्यायचं हो का मला असं होतं हे का हा. जास्त बोलू शकत नाही मी. हो, लगेच असं होतंय तसं होतंय आम्हाला भांडताना डोकं नाही मला होत. आहे ना माझं असं गरगर 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 म्हणजे असं डोकं फिरतंय माझं आणि मुंगे म्हणजे तुमचं म्हणणं आहे आम्ही तुमच्या पाया पडावरून काय गरज नाही माझ्या पाया पडायची पडतो उद्यापासून पाया. अजिबात काय गरज नाही. पडतो. मी एवढी महान नाही माझ्या पाया पडायला किंवा मी म्हणलं नाही की माझ्या पाया पडा म्हणून मला संबंध नाही येत माझ्या पाया पडायचा भावा बहिणींना मी एवढी असू द्या तुमचं म्हणणं आहे ना, हे आम्ही काय त्याला तुम्ही म्हणतात खेटाळून ना आम्ही तुमच्या माझं पाया मला पडावं. द्यायचं माझं पण मला द्यायचं विषय संपला माझा मी जिरो देणार नाही 70,000 रुपये भावा बहिणीनं किती जर आम्ही काय बी नाही झालं ना, जिरवून घेणार तुमचं बोलून बी घेणार मला नाही. 70,000 तुमचा रुपये पैसा मला आम्ही जिरवायचं तुम्हाला नाही. देऊ आणि किंवा कसं असतं माहितीये आम्हाला का ज्याच्या बोलायचं. गांडी खाली अंधार असतं ना ती कालवा करून तुम्हाला सांगते जिरवायला आमच्या बघतं. गांडी खाली आधार कुणाचा चंद्र बरोबर आहे का तळात नाही? झाकलेला नाही कळलं का ज्याच्या गांडी खाली अंधार असतो ना ती काय करतं कालवा करून जिरवायला बघतं. पण मी 70,000 रुपये काही जिरो देणार नाही तर असू कुणाचा द्या. चंद्र तळात आणि झाकलेला नाही आमचा झाकलेला नाही आमचा झाकलेला आहे आम्ही काय कोणाचा रुपया खाल्लेला नाही. हो तेच म्हणलं 1 रुपया तुझ्या नवऱ्याला विचार की त्यानं तुझ्या त्याच्या कष्टाचा नवऱ्याला आम्हाला काय 1 केलंय रुपया ना दिलाय का? सगळ्याचं वज वाटोळ हा. आमचं तरी कुठं ठेवलंय मग ते तुमचं तुम्ही आम्हाला कुठं बघायचं सुखाने जगू द्या ना की ते नवरा तुमचं तुम्ही बघायचं नवऱ्याला त्याला इथं- नवऱ्याला विचारायचं की बाबा तुझ्या कष्टाचा रुपये किती दिलेत आहे बहिणींना म्हणून. इथं म्हणणार कुठं जायचं नाही तर ऐकून घ्यायचं म्हणणार. चला मग पुढल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटेन भावा बहिणींना मी.